यावेळी माऊलींच्या पालखीचा मार्ग कसा असेल जाणून घेऊयात। आळंदी येथून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान सुरू झाले। 20 तारखेला पुण्यात दाखल झाल्यानंतर 2 दिवस पालखीचा मुक्काम पुण्यातच असेल। 22 तारखेला पुण्याहून सासवडच्या दिशेला प्रस्थान आणि 24 तारखेला सासवडहून जेजुरीला पालखी रवाना होईल। 25 तारखेला पालखी वाल्ले येथे पोहोचेल। त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना निरास्नान होईल। 27 तारखेला लोणंद येथे पुढे जाताना चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण होईल। 1 जुलै नातेपुते येथील पुरंदवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण पार पडेल। 2 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल। 3 जुलै वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण होईल। 4 जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावाची विहीर या ठिकाणी होईल। त्यानंतर पालखी वाखरी येथे मुक्कामी पोहोचेल। 5 जुलै रोजी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखी पंढरपूर या ठिकाणी दाखल होईल आणि पुढे 10 जुलै पर्यंत पालखी पंढरपूर येथेच असेल।